नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावरती विरोधकासह त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी हल्लाबोल केलेला आहे. त्या नेमके काय म्हणाल्या ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्व कडू सत्य अजितदादांना माहीत होतं. अजितदादांनी चाकणकर यांचा राजीनामा आधीच मागितला होता. जेव्हा अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता तेव्हा सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला असा गंभीर आरोप ठोंबरे यांनी केला आहे. अजितदादा असते तर छडीने सरळ केलं असतं. अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत, पण जर ते असते तर त्यांनी या लोकांना छडीच्या तालावर सरळ केलं असतं असं रुपाली ठोंबरे संतापून म्हणाल्या. अजितदादांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये कोणी कोणी कशा प्रकारे घेरलं होतं, ते कोणामुळे वैतागले होते, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या काळात नावानिशी जाहीर करणार आहोत असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिलेला आहे. जे दादांना जिवंत असताना करता आलं नाही ते त्यांनी वर गेल्यावर या भोंदूबाबाच्या माध्यमातून जगासमोर आणलेलं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता रुपाली ठोंबरे यांची ही सुद्धा अंधश्रद्धा आहे का? या सर्व प्रकरणाला आणि घडलेल्या घटनांना पूर्णपणे रुपाली चाकणकर मॅडम या जबाबदार आहेत असं त्यांनी ठामपणे सांगितलं. राजीनामा देताना सुनेत्रा वहिनीसोबत हसतानाचा जो फोटो आला त्यावरून रुपाली ठोंबरे यांनी टीका केली. एक बाई म्हणून तुला जर जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती. चाकणकर यांनी राजीनाम्यासाठी दिलेलं वैयक्तिक कारण हे खोटं असून हा एक बालिशपणा आणि मुजरीपणा आहे. तुला हवे तर त्या भोंदूबाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव, आम्हाला काही देणं घेणं नाही, पण महत्त्वाच्या पदावर बसून असा थिल्लरपणा महाराष्ट्र सहन करणार नाही असंही रुपाली यांनी सांगितलेलं आहे. डेप्युटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलं होतं की पहिलाच राजीनामा द्या आणि मगच बोला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार तर आहेतच. चाकणकर दर 15 दिवसांनी नाशिकला त्या भोंदूबाबाकडे जात होत्या. अशा विकृत कृत्य करणाऱ्या महिलेचा गुरु हा विकृत भोंदूबाबाच आहे. राजीनामा देतानाच या प्रकरणाचा तपास करा असं सांगणे ही निव्वळ नौटंकी आहे, कारण या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधार त्या स्वतःच आहेत. चाकणकर त्या भोंदूबाबाला पप्पा किंवा डॅडी म्हणायच्या. आता तो शुगर डॅडी होतो की काय हे मला माहीत नाही. एखाद्या बाईने वैयक्तिक आयुष्यात कुठे फिरावे हे तिचे स्वातंत्र्य असलं तरी आमदार किंवा संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. चाकणकर यांनीच अनेक लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना त्या भोंदूबाबाकडे नेलं आणि त्यांची ओळख वाढवून दिली. दादांच्या घरातून बाहेर पडलेले उतारे आणि त्यांचा झालेला अपघात यामागे ही भोंदूगिरी आणि रक्तातली विकृती कारणीभूत आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुनेत्रा वहिनींनी अशा बाईसोबत न राहण्याचा आणि राजीनामा घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे. कोणत्याही चांगल्या घरातील माणूस आपल्या घरातील महिलांना अशा बाईसोबत कामाला पाठवणार नाही असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, दुसरी बातमी आहे. अशोक खरातचं कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणार आहे. आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहीत झालं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही. PSR कंपनीच्या मालकासोबत या भोंदूबाबाचे संबंध असू शकतात, कारण या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे असून सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्याचा झालेला प्रकार सर्वात अघोरी असल्याचं अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली. अशोक खरात आणि अजितदादांच्या अपघातामध्ये नेमका काय संबंध आहे का असा सवाल अमोल मिटकर यांनी उपस्थित केला असून गेल्या 3 दिवसापासून अजितदादांचा विषय मागे पडलेला आहे. जितक्या तत्परतेने अशोक खरात पकडला तशी तत्परता अजितदादांचा प्रकरणात झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा मिटकर यांनी केलेली आहे. तसेच संत परंपरा असलेल्या राज्यामध्ये कोणी करंगळ्या कापल्या माध्यमात असलेले फोटो खरे आहेत का, या सगळ्याचा तपास निष्पक्ष होईल का, याला कोणी पाठीशी घालणार नाही का असा माझा प्रश्न आहे. आता या बाबांचं गाव सुद्धा बाबाच्या विरोधात गेलं आहे. राज्यात अन्निसचा कायदा आहे. एवढे प्रकार घडत असताना यांचं लक्ष असायला पाहिजे होतं. त्याला पाणी कसं दिलं, कोणाच्या काळात दिलं, कोणकोणत्या मंत्र्यांनी सहकार्य केलं, आता कोण मंत्री आहेत, महायुती असो किंवा महाआघाडी असो, कोणीही सुटणार नाही असं अमोल मिटकरी म्हणलेलं आहे. या प्रकरणात जर एखाद्या अधिकाऱ्याचं नाव आज समोर येत असेल तर धक्कादायक आहे. जर पाणी आरक्षित होत असेल तर तो साधा बाबा नाही हे निश्चित. निरक्षर लोकांना नाव ठेवण्यापेक्षा साक्षर लोक आहारी गेले हे वास्तव. बाबाची प्रॉपर्टी 2000 कोटीपेक्षा जास्त. हा पैसा आला कुठून? अधिकाऱ्यांचे लागेबंदे काय होते हे आता समोर आलं पाहिजे. समोर आलेले व्हिडिओ 57 नाही तर 500च्या वर असे व्हिडिओ असल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बायका त्यात आहेत का अजून कोणी हे बघावं लागेल असंही अमोल मिटकरी म्हटले होते. महायुती सरकारमध्ये शाहू फुले आंबेडकर हा विचार सांगणारा नेता म्हणजे अजितदादा होते. अशा नेत्याबद्दल अर्थसंकल्प अधिवेशनात कोणी बोलायला तयार नाही.
कोणी पायऱ्यावर बसून देखील मागणी केली नाही. 296 या प्रस्तावाला देखील बगल दिली. अजितदादांनी ज्यांना मोठं केलं ते मुख गिळून गप्प का? आज हा विषय मागे देखील पडेल, मात्र जनता उत्तर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कळवा.